ओके. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आपली नवरत्न माला, आज 8वं रत्न. मी अभिजित जोगदेव, कॅन्टन, मिशिगन, मराठी शाळा. आणि आज 8व्या रत्नामध्ये आपण बघणार आहोत पत्रलेखन, त्यातले काही टिप्स अँड ट्रिक्स आणि डिजिटल मीडिया, डिजिटल टूल्स कशी वापरायची. आणि सादर करणार आहेत आज सेंट लुई, मिझोरी, मराठी शाळा. तर आधी मी प्रसाद सरांना विनंती करतो, तुमचे 2 शब्द मार्गदर्शन पर, आणि मग विल गेट इन टू आवर ट्रेनिंग सेशन. धन्यवाद अभिजित सर. खूप खूप सगळ्यांचं स्वागत, सगळ्या शिक्षकांचं. सगळ्यात आधी मला राहुल सरांचं कौतुक करायचं आहे, कारण ही अत्यंत महत्वाची अशी मालिका त्यांनी चालवलेली आहे आणि आपण आता ऑलमोस्ट फिनिश लाईन पर्यंत येतोय. अभिजित सर म्हणाले तसं 8वं रत्न आपण आज सादर करणार आहोत. पत्रलेखन खूप महत्वाचा मुद्दा आहे, खूप शिकण्यासारखं आहे. आपण पत्रलेखनाच्या अनेक स्पर्धा गेले काही वर्ष घेतलेल्या आहेत, लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत, मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा एक छान असा उपक्रम असतो आणि नक्कीच चांगलं शिकायला मिळेल. सेंट लुईस शाळा मयुरीताईंच्या मार्गदर्शनाखाली गेले काही वर्ष चांगली बहरलेली आहे. तर अत्यंत आनंद होतोय की त्यांचे शिक्षक आज आपल्यापुढे त्यांचे अनुभव सादर करणार आहेत. तर परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी. राहुल, खरंच कौतुक आहे तुझं की असे छान उपक्रम तू शाळेसाठी करतोयस. तुझे आणि तुझ्या सगळ्या शिक्षक वर्गाचे अभिनंदन. अभिजित सर, थँक्यू सो मच. मी पाहतोय तुम्ही व्यवस्थित सूत्रसंचालन आणि शाळेसाठी खूप मोठं व्हॉलेंटिअरिंग करताय. कौतुक आहे तुमचं पण. आणि एवढं बोलून मी थांबतो. सॉरी, मी आज बाहेर आहे आता, पण म्हटलं नक्कीच येणं आवश्यक आहे या कॉलसाठी. आणि मी सगळ्यांचं स्वागत करतो परत. थँक्यू. धन्यवाद. अरुण मराठे, ते पण, त्यांचं पण खूप योगदान आहे. आम्ही दोघं मिळून ही मालिका चालवतोय, तर त्यांचे पण धन्यवाद नक्कीच अरुणजी. नक्कीच. येस. येस. ओके, लेट्स गेट इन टू आवर ट्रेनिंग सेशन. काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर चॅटमध्ये ऍड करा, किंवा टुवर्ड्स एंड ऑफ दी सेशन आपण 10 मिनिटं डेडिकेटेड ठेवणार आहोत. गो अहेड, आरतीजी. येस. सर्वप्रथम सगळ्या उपस्थितांचं स्वागत आजच्या 8व्या रत्नात, नवरत्न मालेच्या. मी आरती दिवाकर भागवत, सेंट लुईस मराठी शाळेच्या सर्व शिक्षकांतर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते या 8व्या रत्नात, पत्रलेखन अँड डिजिटल अँड ऑनलाईन टूल्समध्ये. सर्वप्रथम राहुल देशमुख सर, अरुण मराठे सर आणि अभिजित जोगदेव सर, या तिघांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी आम्हाला आज ही संधी दिली इथे सगळ्यांसमोर हा विषय प्रस्तुत करण्याची. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार, आणि योग्य मार्गदर्शनही केलं. सगळ्या स्लाइड्सवर एकदा लक्ष देऊन आणि सगळं चेक करून. त्यामुळे खूप खूप धन्यवाद या संधीबद्दल. चला तर मग आपण आजच्या सेशनला सुरू करूया. एकच मिनिट. तुमचं अकाउंट स्विच. ओके. स्लाइड्स दिसत आहेत का सगळ्यांना? हो, दिसत आहे. ओके, थँक्यू. तर आज आपण आपल्या 8व्या रत्नाला सुरुवात करत आहोत, नवरत्न मालेतल्या. सेंट लुईस मराठी शाळेतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर सगळ्यात आधी सेंट लुईस मराठी शाळेबद्दल थोडी माहिती, एवढं की सेंट लुईस मराठी शाळा ही सेंट लुईस, मिझोरी इथे आहे. आणि आज आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी पत्रलेखन आणि डिजिटल अँड ऑनलाईन टूल्स या विषयाबद्दल थोडी माहिती घेऊन आलो आहोत. आजच्या विषयात पत्रलेखन हे हर्षला भंडारी साधले या शिक्षिका सादर करतील, आणि डिजिटल अँड ऑनलाईन टूल्स याबद्दलची माहिती मयुरी मठदेवरू नागुरे या आमच्या शिक्षिका देतील.
आणि सगळ्यात शेवटी सेंट लुईस मराठी शाळेबद्दलची माहिती मी तुम्हाला देईन. हे मध्ये येत आहे का बाय एनी चान्स? नाही, बरोबर दिसतंय. ओके, ठीक, थँक्स. थोडं खोलात आजच्या विषयांबद्दल सांगते. तर पत्रलेखनात आम्ही पत्रलेखन म्हणजे काय हे शेअर करणार आहोत. त्याच्यानंतर पत्रलेखनाचे घटक, पत्रलेखनाचे प्रकार आणि त्याची काही उदाहरणे. त्याच्यानंतर डिजिटल आणि ऑनलाईन टूल्समध्ये शिकवण्याची साधने, मूल्यमापनाची साधने, सहकार्य साधने आणि त्याची सामग्री निर्मिती याबद्दल आपण थोडं बघू. आणि सगळ्यात शेवटी सेंट लुईस मराठी शाळेबद्दलची माहिती, त्याचे उपक्रम याबद्दल जाणून घेऊ. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम पत्रलेखन हर्षला साधले यांच्याकडून. हर्षला. धन्यवाद आरती. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. माझे नाव हर्षला साधले आणि मी गेल्या 6 वर्षांपासून सेंट लुईस मराठी शाळेत 3री आणि आता 5वीच्या वर्गाला शिकवते. चला तर मग पत्रलेखन म्हणजे काय आपण बघूया. पत्रलेखन हा मराठी भाषेतील एक अविभाज्य भाग आहे. पत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा कार्यालयाला आपला संदेश, भावना किंवा माहिती पोहोचवण्यासाठी लिहिलेले लिखित साधन होय. संपर्काची अन्य साधने म्हणजेच टेलिफोन आणि ईमेल पूर्वी उपलब्ध नसल्याने पत्र लिहून आपला संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला जायचा. पत्रलेखन करताना काही महत्वाचे घटक आपण लक्षात घेऊया. एकतर भाषा साधी, सरळ, शुद्ध, स्पष्ट आणि सोपी असावी. मजकूर हा नेमका, स्वच्छ आणि मुद्देसूद असावा. निरुपयोगी गोष्टी पत्रात लिहू नयेत. फक्त मुख्य विषयावर मजकूर लिहिला जावा. पत्रामधील हेतू स्पष्ट करण्यासाठी छोट्या शब्दांचा वापर करावा. पत्र लिहिल्यानंतर ते पुन्हा वाचले पाहिजे. पत्र प्राप्तकर्त्याचे वय, नाते आणि योग्यता लक्षात घेऊन भाषेचा वापर केला पाहिजे. प्रेषक म्हणजे सेंडर आणि प्राप्तकर्ता म्हणजेच रिसिव्हर यांचा पत्ता स्पष्टपणे लिहिला जावा. मुख्यतः पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत. औपचारिक पत्र म्हणजेच फॉर्मल लेटर, अनौपचारिक पत्र म्हणजेच इनफॉर्मल लेटर. औपचारिक पत्र म्हणजे एखाद्या अधिकृत व्यक्ती, संस्था किंवा कार्यालयाला लिहिलेले पत्र. हे पत्र नेहमी शिष्टाचार आणि नियमांचे पालन करून लिहिले जाते. या उलट अनौपचारिक पत्र म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित इत्यादींसाठी लिहिलेले असे हे पत्र आणि याला आपण खाजगी पत्र असंही म्हणू शकतो. फॉर्मल लेटरचं काहीसं स्वरूप खाली आहे. औपचारिक पत्र लिहिताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्यामध्ये पत्र लेखकाचे नाव, पत्ता व पत्राची तारीख हा तपशील पत्राच्या वर उजव्या कोपऱ्यात लिहावा. डाव्या बाजूस ज्याला पत्र लिहावयाचे आहे त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, पिनकोड इत्यादी गोष्टी लिहाव्या. सुरुवात माननीय, महोदय किंवा महोदया किंवा आदरणीय अशी संबोधने वापरून करू शकतो. मजकूर हा विषयाशी निगडीत असावा. पत्राच्या शेवटी उजव्या बाजूला खाली पत्र लेखकाची स्वाक्षरी किंवा नाव असते आणि या लिहिलेल्या पत्राचा शेवट हा पुष्कळदा खालीलप्रमाणे आपण करू शकतो. आपला किंवा आपली आज्ञाधारक, कृपाभिलाषी, विश्वासू, स्नेहकांक्षी किंवा स्नेहांकित. आता हे एक आकृती दर्शक एक पत्र आहे, औपचारिक पत्र आहे. त्याचा आराखडा आहे हा. तर तुम्ही बघू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये पत्रलेखकाचे नाव, त्याचा पत्ता आणि आजची तारीख तुम्ही लिहू शकता. प्रति असं लिहून त्याखाली ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवणार आहोत त्याचं पद किंवा त्याचं नाव लिहू शकता. मग संस्थेचं नाव लिहू शकता, पत्ता आणि विषय. पत्र लिहायचं जे कारण आहे किंवा विषय जो आहे तो तुम्ही इथे लिहू शकता. संबोधनमध्ये महोदय किंवा महोदया आणि मुख्य मजकूर हा विषयाला धरून थोडक्यात लिहावा. तुम्ही 2रा 3रा परिच्छेद जर ऍड करणार असाल त्यात तर ते विषयाला धरून त्याबद्दल थोडी सविस्तर माहिती पण ती सुद्धा मुद्देसूद असावी. आणि या पत्राचा शेवट उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये खाली आपला, आपली नम्र आणि पत्रलेखकाचे स्वाक्षरी किंवा नाव लिहून करता येतो. आपण जो आधीचा आराखडा बघितला आकृती दर्शक, हा फक्त मी शब्दरूप
इथे लिहिलेला आहे, पण यामध्ये मला अजून एक ऍड करावं असं वाटतं. ते म्हणजे पत्र लिहून झालं की तुम्ही त्याची व्यवस्थित घडी करून ते एका एन्व्हलप मध्ये घालून त्यावर रेसिपियंट आणि सेंडरचं नाव, पत्ता लिहून आणि त्यावर पोस्टेज स्टॅम्प लावून मग ते पत्र पोस्टात टाकावे. याचं पण एक चित्ररूप पुढच्या स्लाइडमध्ये आहे. इथे प्रति, प्रेषक आणि पोस्टेज स्टॅम्प तुम्ही बघू शकता. तिथे ऍड्रेस, नाव, ऍड्रेस, पत्ता लिहू शकता. आता औपचारिक पत्राचे खालील काही प्रकार आहेत. मागणी पत्र, नोकरीचा अर्ज, तक्रार पत्र, विनंती, चौकशी, अभिनंदन किंवा आभार पत्र. हे एक औपचारिक पत्र आहे. तुम्ही बघू शकता एका विद्यार्थिनीने वन अधिकाऱ्याला लिहिलेलं पत्र आहे. वृक्षारोपणाची रोपणासाठी रोपांची मागणी करणारं हे एक पत्र आहे. तुम्ही रेफरन्स म्हणून हे बघू शकता. आता अनौपचारिक पत्र म्हणजे काय ते बघूया. अनौपचारिक पत्र म्हणजे खाजगी पत्र. हे मित्र, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते. या पत्रात सुख-दुःख, चौकशी, उत्साह, प्रेम, अभिनंदन व शुभेच्छा इत्यादींचा समावेश असतो. अनौपचारिक पत्राची भाषा सौम्य, हृदयस्पर्शी व प्रेमळ असते. हे पत्र सहसा कुटुंबातील सदस्याला, जवळच्या ओळखीच्या व्यक्तीला लिहिले जाते. म्हणजेच ही पत्रे आई वडील, बहीण भाऊ, मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा गुरुजन यांना आपण लिहू शकतो. अनौपचारिक पत्र लिहिताना सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतःचे नाव, पत्ता व त्याखाली दिनांक लिहावा. सेंडर आणि रिसिव्हरचा पत्ता स्पष्टपणे लिहिलेला असावा. पत्रातील भाषा साधी आणि संवाद साधल्यासारखी असावी. घरगुती पत्राचा प्रारंभ हा चौकशीने, मजकूर विषयाला धरून आणि शेवट जिव्हाळ्याने करावा. संबोधन, अभिवादन आणि पत्राची भाषा नातेसंबंध आणि वयानुसार योग्य असावी. म्हणजेच जर वडीलधाऱ्यांना पत्र लिहिले जात असेल तर त्यांच्याशी पूज्य, आदरणीय, आज्ञाधारक आणि तुमच्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्या व्यक्तीला पत्र लिहित असाल तर त्यांच्या नावाआधी प्रिय असा शब्द वापरला जातो. हे अनौपचारिक पत्राचा एक आराखडा आकृती रूप आहे. इथे पण पत्रलेखकाचा उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचा पत्ता, दिनांक, मग संबोधन, अभिवादन आणि मुख्य मजकूर. यात तुम्ही पत्र लिहायचे कारण सविस्तरपणे लिहावे, संवादात्मक भाषा वापरावी आणि इथे शब्दांचे बंधन नसते कारण हे खाजगी पत्र आहे. आणि याचा शेवट कळावे, तुझा, आपला, आपली आणि तुमचं नाव किंवा स्वाक्षरी यांनी होऊ शकतो. हा एक औपचारिक पत्राचा नमुना आहे. एका मुलानी त्याच्या वडिलांना वसतिगृहातून त्याच्या शाळेचा निकाल जो लागला आहे त्याबद्दल सविस्तर पत्र लिहिलं आहे. ते तुम्ही बघू शकता. आता हे आहेत पत्रात वापरले जाणारे काही संक्षेप आणि त्याचे अर्थ. ते विद्यार्थ्यांना कसे शिकावे यासाठी आपण पुढची स्लाइड बघूयात. आता हल्लीची पिढी म्हणजे जेन झी, जेन अल्फा ज्याप्रमाणे स्लँग वर्ड्स किंवा शॉर्ट फॉर्म्स वापरतात तसे आपण हे पूर्वीपासून पत्र लिहिताना वापरत आलेले आहोत. शिक्षक विद्यार्थ्यांना पत्रातील हे संक्षेप म्हणजे स्लँग वर्ड म्हणून शिकू शकतात आणि पत्रलेखन अधिक रंजक आणि संवादात्मक बनवू शकतात. अशा प्रकारे पत्रलेखन हे दोन्ही पिढ्यांमधील संवादाचे एक उत्तम माध्यम ठरू शकते. आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पहिला संक्षेप बघा. शी सा न वी वी, शिरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष. सर्वात जास्त आदर दर्शवण्यासाठी किंवा हाय रिस्पेक्ट म्हणून हा संक्षेप वापरतात. पण त्याचा स्लँग वर्ड जर तुम्ही बघितलास त्याच लाईन मध्ये तर गोट असा आहे. जेव्हा मी माझ्या टीनेजर मुलीला त्याचा फुल फॉर्म विचारला तर ती म्हणाली गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स आणि शी सा न वी वी. किती फरक आहे बघा. तर असे हे काही संक्षेप शिक्षक रोल प्ले करून किंवा प्रश्नमंजुषा, क्विझेस तयार करून मुलांना शिकवू शकतात किंवा काही सिनारिओज वापरून तयार करून लहान मुलांना वाक्य करून
पत्र लिहायला सांगू शकतात किंवा बोलायलाही लावू शकतात. स्लाइड. आता हा आहे आधुनिक पत्राचा आराखडा. आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने पत्रलेखन करत आलेलो आहोत. पण पत्रलेखनाचा आराखडा आता बदललेला आहे. नवीन आराखड्यानुसार उजव्या बाजूला काहीही लिहित नाही, आता सर्व डाव्या बाजूला लिहितो. आणि यात अजून काही बदल खालीलप्रमाणे आहेत, ते आपण थोडक्यात बघूया. पत्राचा दिनांक लिहिताना महिना पूर्ण शब्दांमध्ये लिहायचा असतो. उदाहरणार्थ 8 एप्रिल 2026 या प्रकारे. पत्र स्वीकारण्याचे तपशील लिहिताना सर्वात प्रथम प्रति, त्यानंतर माननीय आणि मग त्यांचे पद लिहावे, म्हणजे माननीय संचालक, माननीय मुख्याध्यापक याप्रमाणे. पत्राचा विषय हा एका ओळीत लिहावा. अभिवादन यामध्ये सप्रेम नमस्कार, साष्टांग नमस्कार याप्रमाणे लिहावे. पत्राचा शेवट करताना आपला कृपाभिलाषी किंवा आपला नम्र असे लिहितात आणि शेवटी पत्रलेखकाचे नाव, पत्ता आणि ईमेल आयडी लिहितात. हे काही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेले पत्राचे नमुने आहेत. ते आम्ही इथे दिले आहे, तुम्ही रेफरन्स म्हणून ते बघू शकता. आता पत्रलेखनाचा विषय निघालाय म्हणून थोडंसं जरा इतिहासाकडे पण बघूया. हे रामदास स्वामींनी लिहिलेले पत्र जरा नीट बघा. वाचायला गेलो तर हा एक श्लोक लिहिला आहे असे दिसते, पण प्रत्येक ओळीमधील पहिला लाल रंगातलं अक्षर घेतलं तर तुम्हाला कळेल की यात एक संदेश लपला आहे. तो संदेश आपण आधी बघूया. विजापूरचा सरदार निघाला आहे, एकांती विचार करून इष्ट उपाय योजना करावी. आता याबद्दल थोडंसं सांगते. ज्यावेळी अफजल खानाने शिवाजी महाराजांवर चाल करून येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी छोट्या श्लोकांमधून, जो तुम्हाला इथे दिसतोय, पत्रात लपवलेला सांकेतिक संदेश म्हणजे सिक्रेट मेसेज पाठवला. या पत्रामधील कूट भाषा, कोड महाराजांना अवगत असल्याने त्यांनी तो संदेश अचूक ओळखला. त्यामुळेच अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्यातील त्या ऐतिहासिक भेटीसाठी महाराज पूर्ण तयारीनिशी सज्ज राहू शकले. अशा आपल्या या गौरवशाली इतिहासातील या प्रेरणादायी व्यक्तींबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल आणि अभिमान जागृत करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींचे हे एक अद्वितीय माध्यम ठरू शकते. शिक्षक हे विद्यार्थ्यांना अतिशय रोचक पद्धतीने शिकू शकतात. आपण पत्रलेखन म्हणजे काय बघितले, त्याचे प्रकार, स्वरूप याबद्दल माहिती घेतली. पण पत्रलेखनाचे महत्व आजही का आहे हे आपण थोडक्यात बघूया. आजच्या वेगवान जगात टपाल किंवा हस्तलिखित पत्रांची जागा ईमेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे. तरीही अनेक सरकारी आणि कायदेशीर कामांमध्ये आजही छापील किंवा हस्तलिखित पत्राला अधिकृत पुरावा म्हणून विशेष मान्यता दिली जाते. साधारण 3रीच्या वर्गात विद्यार्थी पत्रलेखन शिकतात. शिक्षकांनी मुलांना पत्रलेखनाचे स्वरूप किंवा आराखडा समजावून सांगावा आणि सरावासाठी वेगवेगळी पत्रे लिहायला द्यावी. शाळेत पत्रलेखनासाठी विशेष गुण असतात. हे सहज, सोपे आणि हमखास मिळणारे गुण विद्यार्थ्यांनी अजिबात सोडू नये. पण फक्त गुण मिळवण्यासाठीच नाही, तर विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीचे अर्ज किंवा कार्यालयीन ईमेल लिहिताना नक्कीच पत्रलेखन शिकल्याचा फायदा होईल. व्यावसायिक शिष्टाचार, ज्याला आपण प्रोफेशनल एटिकेट्स असे म्हणतो, त्याचे ज्ञान सुद्धा या पत्रलेखनातून त्यांना मिळेल. पत्रलेखन हे कौशल्य आहे जे विकसित करावे लागते. यात आपण आपल्या मनाची भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो. कधी कधी जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसमोर आपल्या मनात उद्भवलेले विचार आणि भावना व्यक्त करू शकत नाही, तेव्हा त्या भावना आणि विचार पत्राने सहजपणे व्यक्त करू शकतो. शब्दांद्वारे व्यक्त केलेले भाव नेहमी आपल्या सोबतच असतात. तर तुम्हालाही पत्रलेखन का महत्वाचे वाटते ते आम्हाला पण तुम्ही नक्की सांगा. पण त्याआधी आपण डिजिटल आणि ऑनलाईन टूल्स बद्दल माहिती घेऊया. तर मी आता कंट्रोल माझी सहशिक्षिका मयुरी नागोरे हिच्याकडे देते. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव मयुरी नागुरे. मी सेंट लुईस मराठी शाळेत इयत्ता 3रीला शिकवते. मी मागील 4 वर्षापासून शाळेचा भाग आहे. हर्षला पत्रलेखन या जिव्हाळ्याच्या विषयावर मुद्देसूद सादरीकरणाबद्दल धन्यवाद.
आता वळूयात डिजिटल आणि ऑनलाईन टूल्स या महत्त्वपूर्ण आणि सतत परिवर्तनशील विषयाकडे. सुरुवातीला शिक्षण फक्त खडू, फळा आणि पुस्तकांवर अवलंबून होते, पण हळूहळू तंत्रज्ञानाने शिक्षणात प्रवेश केला. 2020चा कोविड काळ हे सर्वात मोठे वळण होते. शाळा बंद झाल्या आणि लाखो शिक्षकांना रातोरात डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करावे लागले. डिजिटल टूल्स हा आजच्या काळातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या सादरीकरणात आपण त्याचे विविध पैलू, फायदे, आव्हाने आणि भविष्यातील दिशा याचा आढावा घेणार आहोत. सर्वात प्रथम बोलूयात फायद्यांबद्दल. प्रत्येकाच्या गतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने शिकवता येते. व्हिडिओ, चित्रांमुळे कठीण विषय सहज समजतात. विद्यार्थ्यांना अभ्यास कंटाळवाणा वाटत नाही. वेळ आणि जागेची बंधने राहत नाहीत. घरी बसून शिक्षण होऊ शकते. दुर्गम खेड्यातील मुलांनाही चांगले शिक्षण मिळू शकते. डिजिटल साधनांमुळे परीक्षा घेणे, गृहपाठ तपासणे हे सगळे जलद होते आणि नैसर्गिक संसाधनांची बचत पण होते, जसे की कागद, वेळ आणि पैसा. आता पाहूयात काही आव्हाने. इंटरनेट अनुपलब्धता, उपकरणांची कमतरता, तंत्रज्ञान अज्ञान, जास्त स्क्रीन वेळ आणि ऑनलाईन सुरक्षा ही काही आव्हाने आहेत आणि त्यावरचे उपाय आपण या स्लाइडमध्ये पाहू शकता. आता आपण पाहूयात काही शिकवण्याची साधने. त्यामध्ये 3 उपलब्ध असलेली साधने आहेत: गुगल क्लासरूम, गुगल मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूम. जेव्हा आपण गुगल क्लासरूमबद्दल बोलतो, हे एक ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल आहे, जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणते. शिक्षक ऑनलाईन असाइनमेंट देऊ शकतात आणि विद्यार्थी ते डिजिटली जमा करू शकतात. मायक्रोसॉफ्ट टीम्स हे एक सर्वसमावेशक साधन आहे, जे शिक्षण, संवाद आणि व्यवस्थापन एकत्र आणते. झूम हे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साधन आहे, जे शिक्षकांना लाईव्ह वर्ग घेण्यास मदत करतं. ब्रेकआउट रूम्स तयार करता येतात, स्क्रीन शेअर करता येते आणि व्हाईट बोर्डवर लिहून शिक्षक एखादा विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतात. आणि यामध्ये वर्गाचे रेकॉर्डिंग पण करता येते, म्हणजे जे विद्यार्थी अनुपस्थित असतील त्यांना ते व्हिडिओ नंतर शेअर करता येतो. शिक्षकांनी आपल्या गरजेनुसार योग्य साधन निवडावे. झूम हे 40 मिनिटासाठी फ्री आहे आणि जास्त वेळेसाठी पेड प्लॅन आवश्यक आहे. गुगल मीट 60 मिनिटांसाठी फ्री आहे. ॲडव्हान्स फीचर्स हे सशुल्क आहेत. मायक्रोसॉफ्ट टीमसाठी मायक्रोसॉफ्ट अकाउंट लागतं. आता बोलूयात आपण कहूट या टूलबद्दल. कहूट वापरून मुलांसाठी प्रश्नमंजुषा तयार करता येते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि त्याच्यामध्ये तात्काळ निकाल लागतो आणि लीडर बोर्डही दिसतो, त्यामुळे ते विद्यार्थ्यांना खूप आकर्षक वाटतं. क्विझलेट हे एक विनामूल्य ऑनलाईन वेबसाईट आहे, जी विद्यार्थ्यांसाठी फ्लॅश कार्ड, क्विझेस आणि गेम्स द्वारे अभ्यास करण्यात मदत करते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण पाहूयात काही साधन सामग्रीची साधने, ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे कॅनव्हा. हे एक सोपे व आकर्षक डिझाईन करण्यासाठी उपयोगी साधन आहे. हे वापरून आपण सुंदर रंगीबेरंगी स्लाइड्स बनवू शकतो. त्या व्यतिरिक्त हे टूल वापरून आपण पोस्टर्स, प्रमाणपत्र डिझाईन करण्यासाठी याचा चांगला वापर होऊ शकतो. यूट्यूब किड्स आपण अशासाठी वापरू शकतो की आधी आपण एखादा व्हिडिओ विद्यार्थ्यांना शेअर करून तो त्यांना घरी पाहायला सांगणे आणि नंतर वर्गात त्यावर चर्चा करणे. पेडलेट ही एक डिजिटल वॉल आहे, जिथे शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र माहिती, कल्पना आणि साहित्य शेअर करू शकतात. बुक क्रिएटर हे एक डिजिटल पुस्तक निर्मिती साधन आहे. यात मजकूर, चित्र, व्हिडिओ आणि ऑडिओ एकत्र आणता येतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
आता पाहूयात आपण काही मूल्यमापन साधने, ज्यामध्ये सर्वप्रथम आहे गुगल फॉर्म्स. गुगल फॉर्म्स हे एक मोफत ऑनलाईन साधन आहे, जे शिक्षकांना सर्वेक्षण, प्रश्नमंजुषा आणि मूल्यमापन करण्यास मदत करते. मेंटीमीटरचा उपयोग आईस ब्रेकर उपक्रम, विषय परिचय आणि विद्यार्थी विषय समजून घेत आहेत की नाही यासाठी होऊ शकतो. फ्लिपग्रेड हे एक व्हिडिओ चर्चा प्लॅटफॉर्म आहे, ज्यात लेखीऐवजी विद्यार्थी एखाद्या विषयावर त्यांचे विचार सांगणारा छोटा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. यामध्ये बोलण्याचा सराव, उच्चाराचा सराव, कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा यासाठी या ॲपचा आपण उपयोग करू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. दिसत नाहीये का कोलॅबोरेशन टूल्स? नाही दिसत आहे मला. अजून असेसमेंटवरच आहे. ओके, मला ऍक्च्युली दिसते कोलॅबरेशन हो. स्लाइड हा. दिसते. दिसतीये. हो, मलाही दिसते. मला अजून असेसमेंट टूलच दिसतात. तू एकदा स्टॉप करून परत एकदा शेअर करशील का प्लीज? एक मिनिट. सॉरी. आता दिसतंय मयुरी, की परत एकदा स्टॉप करू? परत एकदा मी अजून असेसमेंट टूल्स वरच आहे ऍक्च्युली. सॉरी. ओके. ताई, आय थिंक तुम्हाला जर तुमची लोकल कॉपी रेफर करून प्रेझेंट करायचं असेल, ते स्क्रीनवर होत आहे, रिफ्रेश करून. दिसतंय? हा, आता दिसतंय. थँक्यू. आता आपण बोलूयात काही सहकार्य व संवाद साधने याबद्दल. आता आता सर्वात प्रथम येते गुगल ड्राईव्ह. यात क्लाउडवर फाईल्स साठवता व शेअर करता येतात, आणि क्लाउडवर असल्याने आपला डेटा सुरक्षित राहतो. गुगल डॉक्स वापरून आपण एकाच वेळी अनेक जण एकाच डॉक्युमेंटवर काम करू शकता. व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मेसेजिंग ॲप वापरून आपण पालकाचा ग्रुप तयार करू शकतो आणि महत्त्वाच्या सूचना, गृहपाठ एकाच वेळी सर्वांना पाठवता येतात. चॅट जीपीटीचा उपयोग लेसन प्लॅनिंगसाठी आणि शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी, प्रश्नमंजुषा, प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी होऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण बोलूयात निष्कर्ष बद्दल. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही. याचा उपयोग माणसाच्या विकासासाठी व्हायला हवा. डिजिटल साधने शिक्षणाला अधिक प्रभावी, आकर्षक आणि सुलभ बनवतात. तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेत नाही, तर ते त्याला अधिक सक्षम बनवते. विद्यार्थ्याची प्रगती आणि सहभाग वाढतो. डिजिटल शिक्षण हे भविष्याची आवश्यकता आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण पाहूयात काही नियम शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी. सर्वात प्रथम शिक्षकांसाठी वर्ग वेळेवर सुरू करावा. आपण स्पष्ट आणि मंद आवाजात बोलावं. आपण जे शिकवणार आहोत त्याची आखणी म्हणजेच योजना शिकवण्याच्या आधीच करावी. विद्यार्थ्यांचा सहभाग तपासावा, म्हणजे आपण एखादा विषय शिकवतोय ते मुलांना समजतंय का नाही हे आपण दर थोड्या वेळाने त्यांना प्रश्न विचारून तपासावं. गोपनीयता राखावी. आपण जर एखादं सेशन व्हिडिओ रेकॉर्ड करणार असू तर त्याची कल्पना पालकांना आधीच द्यावी. आता काही नियम विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी जेव्हा वर्गासाठी बसतात तेव्हा त्यांनी मोबाईल बाजूला ठेवावा, मायक्रोफोन म्यूट ठेवावा, वर्गासाठी बसताना योग्य पोशाख घालावा, सरळ आणि लक्ष देऊन शिक्षकांकडे लक्ष देऊन ऐकावं. प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करावा.
आणि शिक्षक जे शिकवत आहेत त्याचे मुद्देसूद नोट्स लिहून ठेवावेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आज आपण अशा युगात आहोत जिथे तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे आणि मुले आपल्यापेक्षा जास्त वेगाने शिकत आहेत. या आभासी जगात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. लहान मुलांसोबत काम करताना घ्यावयाची काळजी आपण या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपला पासवर्ड हा मजबूत असावा आणि मोठा असावा. आपला पासवर्ड कोणाशी शेअर करू नये. अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. आपलं ऑनलाईन प्रोफाईल सुरक्षित ठेवावं. आपण दुसऱ्यांना त्रास देणारा संदेश कोणाला पाठवू नये आणि आपल्याला तसा संदेश आल्यास आपण शिक्षकांना किंवा पालकांना लगेचच सांगावं. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नये. जर काही संशयास्पद ईमेल्स आलेत आणि त्याच्यामध्ये काही अटॅचमेंट्स आहेत तर तशा फायलींना अजिबात उघडू नये आणि परवानगी शिवाय स्क्रीनशॉट घेऊ नये आणि वर्गाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जर असेल तर ते बाहेर कोणासोबत शेअर करू नये. आपलं कम्प्युटरचं सॉफ्टवेअर, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे अद्ययावत असावं. ते आपण नियमित अपडेट करावं आणि विश्वासू वेबसाईटवरूनच ते डाउनलोड करावं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता बोलूयात काही आपल्या BMMच्या उपक्रमांबद्दल. स्पॉटिफायवर BMM कथा नावाचं पॉडकास्ट वापरून मुलांना गाडीतून येता जाता किंवा झोपताना आपण गोष्टी ऐकवू शकतो. मोठ्या मुलांसाठी स्टोरी वीवर वर मुलांना सहज वाचता येतील अशा सुंदर गोष्टी उपलब्ध आहेत. आणि आपल्या BMM online.org/मराठी शाळा या पेजवर हिस्ट्री ऑफ मायटी मराठाज वर गेलात तर पुस्तकांची PDF कॉपी आहे आणि प्रत्येक चॅप्टरवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स उपलब्ध आहेत. अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही परीक्षा देऊन ते सर्टिफिकेट मिळवू शकतं. संधीबद्दल धन्यवाद. आता सेंट लुईस मराठी शाळेबद्दल माहिती देतील माझ्या सहशिक्षिका आरती भागवत. नमस्कार. आता मी आरती भागवत तुम्हाला सेंट लुईस शाळेचा थोडा आढावा देते. सर्वप्रथम शाळेचा प्रवास. सेंट लुईस मराठी शाळा ही मराठी मंडळाचा एक अविभाज्य भाग आहे. 2009 मध्ये सेंट लुईस मराठी शाळेची स्थापना झाली. अवघे 5 विद्यार्थी आणि 1 शिक्षक अशी सुरुवात होती. 2012 मध्ये बृहन महाराष्ट्र मंडळासोबत आमची शाळा संलग्न झाली. 2015 या साली शाळेचा पहिला विद्यार्थी 5वीची परीक्षा उत्तीर्ण झाला, म्हणजे BMMची परीक्षेतनं तो ग्रॅज्युएट झाला. 2023 मध्ये आमच्या पहिल्या विद्यार्थिनीला मिझोरी सील ऑफ बायलिटरसी चं सर्टिफिकेट मिळालं. आणि 2025 मध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाबरोबर त्यांनी जेव्हा महाराष्ट्र शासनाबरोबर बालभारतीची सुरुवात केली तेव्हा मागच्या वर्षी पहिल्यांदाच आमच्या शाळेतनं 9 विद्यार्थी या परीक्षेला बसले पायलट प्रोजेक्टमध्ये आणि सगळे उत्तीर्ण झाले. दरवर्षी सरासरी 40-45 विद्यार्थी आणि 6 ते 8 शिक्षक असं टोटल आमच्या शाळेचा काउंट असतो. थोडी शैक्षणिक माहिती. सर्वप्रथम आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य माय देशापासून दूर रुजवू मराठी भाषेचे अंकुर. आपल्या सगळ्यांनाच आपण दूर आहोत महाराष्ट्रापासून आणि भारतापासून, त्यामुळे इथे आपल्याला सगळ्यांना मराठी आपल्या पुढच्या पिढीला शिकवायला मिळत आहे. याचंच खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना खूप जास्त अभिमान आणि कौतुक आहे. तर आमची शाळा दर आठवड्याला एकूण 4दा जमते, पण त्यातली साप्ताहिक शाळा ही आठवड्यातनं एकदा असते. दर शनिवारी 1.5 तासाची शाळा असते शनिवारी सकाळी, आणि त्याच्यामध्ये सुरुवात आम्ही आपल्या प्रार्थनांनी करतो, त्यांना श्लोकही शिकवतो आणि बृहन महाराष्ट्र मंडळाचा जो सिलेबस आहे तो आम्ही फॉलो करतो.
या शाळेदरम्यान आम्ही त्यांना इतिहास, जसे सण येतील तसे सणाची माहिती किंवा सण साजरे कसं करतो आपण तेही त्यांना शिकवतो. त्याच्या व्यतिरिक्त गोष्ट, खेळ या गोष्टीही होतात. गृहपाठ आम्ही नियमितपणे त्यांना देतो दर आठवड्याला आणि मुख्य हेतू हाच आहे की मराठीतून त्यांना व्यवस्थित संभाषण करता यावं, वाचन आणि लेखनही नीट यावं. आठवड्यातून 3दा म्हणजेच दर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार आमची 15 मिनिटाची शाळा भरते, संध्याकाळी 8 ते 8:15 या वेळेत. ही शाळा ऑनलाईन असते झूमवर आणि याच्यात पण आम्ही सुरुवात प्रार्थनेने करतो. प्रत्येक महिन्याला त्यांना एखादा श्लोक शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि मग इयत्तेप्रमाणे अभ्यास देतो. ह्या अभ्यासात अभ्यास म्हणजे 15 मिनिटाच्या ह्याच्यात त्याचा अभ्यास झाला की छोटेसे खेळही असतात. म्हणजे लहान मुलांसाठी एखादा रंग देतो आणि सांगतो की त्यांना घरातनं 3 वस्तू घेऊन या, किंवा एखादं अक्षर देतो आणि सांगतो की या अक्षरापासून सुरू होणाऱ्या कुठल्या तरी 3-4 गोष्टी घेऊन या. त्यामुळे त्यांना एकतर ही शाळा जॉईन करावीशी वाटते आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासात एक सातत्य निर्माण होतं. अधनमधनं या शाळेत गेस्ट स्पीकरही येतात. कधी पालक असतात, कधी मराठी मंडळातले काही व्यक्ती असतात. मध्ये एकदा एक न्यूट्रिशनिस्ट आल्या होत्या आणि त्यांनी मुलांना काय खावं, कसं खावं, किती खावं, गोड किती खावं दिवसातनं, फळं खावी, भाज्या खाव्यात, ह्या गोष्टींचं महत्त्व सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त काही पालक जॉईन करतात आणि त्यांना गोष्ट वाचून दाखवतात. मग ती आपल्या इसापनीतीच्या गोष्टी असतील, शिवाजी महाराजांच्या गोष्टी असतील. याप्रमाणे आम्ही 15 मिनिटाची शाळा कधी कधी थोड्या विथ अ ट्विस्ट अशी चालवतो. हेतू हाच की एकतर सातत्य, ह्याच्यामुळे आम्हाला खूप फरक जाणवला, विशेषतः लहान मुलांमध्ये. कारण बाराखडी अगदी आता व्यवस्थित सगळ्यांना येते ही शाळा रेग्युलरली जॉईन केल्यामुळे, आणि त्याच्याशिवाय भाषेची गोडी लागते आणि एकमेकांना त्यांना आठवड्यातून 3दा भेटायला अजूनही मजा येते. थोडी अधिक माहिती ही की जसं मी मगाशी म्हटलं, मिझोरी सील ऑफ बायलिटरसी हे आमच्या शाळेत आतापर्यंत 2 विद्यार्थ्यांना मिळालं आहे. बृहन महाराष्ट्र मंडळाची 5वी उत्तीर्ण परीक्षा आतापर्यंत 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि मागच्या वर्षी जसं मी मगाशी म्हटलं तसं बालभारतीच्या एकूण 9 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि ते 9ही उत्तीर्ण झाले. हा आमचा शनिवारच्या शाळेचा तास तुम्ही बघू शकता या छायाचित्रांमध्ये. आमच्या सगळ्या शिक्षिका वर्गाला शिकवतायत, आमची प्रार्थना होतीये, असे काही छायाचित्र आम्ही इथे सगळ्यांबरोबर शेअर केलेत. आता बघूया शाळेच्या काही वार्षिक उपक्रमांकडे. सर्वप्रथम गणपती. दरवर्षी सगळे शिक्षक आणि विद्यार्थी मिळून आम्ही गणपतीची मूर्ती बनवतो. मुलांना हा उपक्रम अतिशय आवडतो, कारण एकतर त्यांना त्यांची स्वतःची अशी बाप्पाची मूर्ती बनवता येते आणि या उपक्रमात आम्ही विद्यार्थ्यांना गणेश उत्सवाची माहिती देतो, गोष्टी सांगतो, ज्यामुळे त्यांना एकतर कलेची आवड निर्माण होते आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीशी त्यांचं एक घट्ट नातं निर्माण होतं. त्याच्या पुढचा उपक्रम असतो भोंडला, जो दरवर्षी आम्ही सगळे म्हणजे पूर्ण शाळेचा परिवार एकत्र साजरा करतो. तुम्ही इथे बघू शकता की पालकही भोंडल्याला आमच्यासोबत येतात साजरा करायला. सगळे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून भोंडल्याची गाणी म्हणतो. त्याच्यानंतर खिरापत ओळखणे, जे आपण लहानपणी करायचो, अगदी तसाच प्रयत्न असतो. त्याच्याशिवाय आम्ही तिथे सरस्वती पूजनही करतो आणि त्यांना नवरात्रीची गोष्टही सांगतो. पूजनामुळे त्यांना ह्या गोष्टी कळायला लागल्यात की पुस्तकाची पण आपण पूजा करतो, हे महत्वाचं. त्याच्या पुढचा उपक्रम आहे दिवाळी. दिवाळी या सणानिमित्त एकतर आम्ही सगळे एकत्र येऊन कंदील करतो. मुलांना ह्याची खूप उत्सुकता असते, कारण त्यांना कंदील बनवायला खूप आवडतं. घरी गेल्यावर लगेच तो कंदील त्यांच्या घरी त्यांनी टांगलेला असतो. त्याच्याशिवाय आम्ही त्यांना पणत्या देतो, जे ते घरी रंगवू शकतात, ज्यामुळे त्यांना मजा येते ती गोष्ट करायला. BMM गेली 2 वर्ष जो पत्रलेखनाचा एक नवीन उपक्रम चालवतायत, तो आम्ही पण आवर्जून करतो दरवर्षी, ज्याच्यात मुलं आजी आजोबांना भारतात पत्र लिहून पाठवतात किंवा इथे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना पत्र लिहून पाठवतात. तुम्ही इथे बघू शकता की आमच्या शाळेतली एक विद्यार्थिनी इथे पत्र दाखवतीये, तिने लिहिलेलं तिच्या आजी आजोबांना. त्याच्याशिवाय दिवाळीच्या सणाची माहिती आम्ही यावेळेला मुलांना देतो. प्रत्येक दिवसाची माहिती त्यांना सांगतो आणि एका वर्षी मराठी मंडळाच्या दिवाळीत मुलांनी सगळ्या प्रेक्षकांसमोर या 5 दिवसांची माहिती आमच्या सगळ्या मंडळाच्या सदस्यांना दिली.
एक अजून आमचा वार्षिक उपक्रम म्हणजे कविता वाचन. हा उपक्रम आम्ही गेली 2 वर्ष चालवतोय आणि या उपक्रमात शिक्षक इयत्तेप्रमाणे मुलांना वेगवेगळ्या कविता देतात. हेतू हा की एकतर मुलांच्या वेगवेगळ्या कविता पाठ होतात आणि दरवर्षी वेगळी कविता त्यांना येते. पूर्ण शाळेच्या परिवारासमोर ही मुलं ह्या कवितेचं सादरीकरण करतात. सगळ्यांसमोर मराठीतनं बोलण्याचा विश्वासही त्यांचा वाढतो आणि विशेष म्हणजे आपल्या तोंडी परीक्षेत ही कविता सगळ्या इयत्तेला आहे, तर त्याची पण आपोआप तयारी आधीपासून होते. त्याच्यानंतर येतो मराठी भाषा दिवस, जो आम्ही शो अँड टेल अशा स्टाईलने साजरा करतो. याच्यामध्ये युजली मुलं त्यांच्या आवडता छंद किंवा ते एखादं पुस्तक वाचत असतील तर ते, किंवा ते एखादं वाद्य वाजवत असतील किंवा गाणं म्हणत असतील, याच्याबद्दल आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती देतात. या उपक्रमात म्हणजे एकदा तर एका मुलांनी बागकामाबद्दल सगळ्या मुलांना माहिती दिली आणि सांगितलं की कुठलं झाड कुठे असायला पाहिजे, कुठलं शेड मधलंय, कुठलं उन्हातलंय. त्याच्याशिवाय स्टार गेझिंग, कराटे अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला मिळते आणि सगळ्यांना आम्हाला हे कळतं की आपल्या मुलांमध्ये अजून काय काय टॅलेंट्स आहेत. यावर्षी आम्हाला शाळेचे काही विशेष उपक्रमही राबवता आले. त्यातला हा उपक्रम होता मराठी पाऊल पडते पुढे. पहिल्यांदाच मराठी मंडळाच्या बाहेर इतर भाषेच्या शाळांसमोर आम्हाला महाराष्ट्राची परंपरा आणि इतिहास सादर करता आला. तुम्ही या छायाचित्रात बघू शकता, इथे वेगवेगळ्या भाषेच्या शाळा आल्या होत्या. प्रत्येक विद्यार्थ्याने महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व साकारलं. अगदी संत मुक्ताबाईंपासून छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, टिळक, आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, ते अगदी आत्ताची लेफ्टनंट झालेल्या सई जाधव पर्यंत. त्यामुळे मुलांना महाराष्ट्राचा इतिहास कळला, वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख झाली आणि त्या व्यक्तींनी आपल्या देशासाठी काय बलिदान केलंय याची माहिती मिळाली. एका मुलीने सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारली होती आणि त्या व्यक्तिरेखांमुळे मुलांना कळलं की मुलींच्या शिक्षणासाठी पण काही व्यक्तींनी खूप चळवळ केली होती. अजून एक उपक्रम यावर्षी आम्ही सुरू केलाय, तो म्हणजे SAT, स्टुडंट्स ॲज असिस्टंट टीचर. याच्यामध्ये हायस्कूलचे ज्युनियर आणि सिनियर जे शाळेतून ग्रॅज्युएट झालेत आणि मराठी लिहू वाचू आणि बोलू शकतात, ते आमच्या शाळेत येऊन बालवर्गाला शिकवू शकतात. यावर्षी अनुषा ही आमच्या शाळेत लहान वर्गाला शिकवते, असिस्ट करते. आमच्या बालवर्गाच्या शिक्षिका तृप्ती पत्की यांना ती मदत करते. हेतू हाच की फक्त पुढच्या पिढीला शिकवून सोडून देणं नाही, तर त्यांनी परत येऊन त्यांच्याहून लहान मुलांना मराठी शिकवावं, हा मुख्य हेतू. आणि त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या काही ताई दादा जे परत येत आहेत आणि त्यांना शिकवतायत, हे बघून लहान मुलांना खूप गंमत वाटते आणि त्यांनाही हा उत्साह यावा की आपणही कधीतरी येऊन मराठी शाळेत शिकवावं. त्याच्यानंतर अभंग तुकाराम चित्रपट, जो बऱ्याच शाळांनी यावर्षी त्यांच्या इथे दाखवला असेल. या चित्रपटामुळे मुलांना संत तुकारामांची गोष्ट, त्यांच्या आयुष्याबद्दलची माहिती मिळाली. हा एक खूप सुंदर उपक्रम होता, ज्यामुळे महाराष्ट्राची संत परंपरा, तुकारामांचे काही अभंग याची मुलांना ओळख झाली. या उपक्रमासाठी BMMचे खरंच मनापासून आभार. त्याच्यानंतर दरवर्षी जे आपण करतो ते म्हणजे समूह गान स्पर्धा. तुम्ही या छायाचित्रात बघू शकता की आमच्या शाळेचे विद्यार्थी किती छान तयार झालेत. दरवर्षी एक नवीन गाणं त्यांना शिकायला मिळतं आणि खूप उत्साहाने त्याची तयारी सुरू असते. साधारण डिसेंबरच्या महिन्यामध्ये सुट्टी असते, आम्ही त्यांना गाणं सांगतो आणि दररोज ऐकून ते गाणं अक्षरशः पाठ करतात. पण त्यांना उत्सुकता असते की ह्याचं रेकॉर्डिंग कधी असेल. पण हा अजून एक सुंदर उपक्रम आहे, ज्याच्यातनं एकदा आम्ही प्रार्थना मागच्या वर्षी सादर केली, यावर्षी देशभक्तीपर गीत, स्फूर्तीगीत अशी वेगवेगळी गीतं त्यांना शिकायला मिळत आहेत. त्यामुळे या उपक्रमासाठी पण BMMचे खूप आभार. आता काही पुढील उपक्रमांची माहिती जी या वर्षात अजून होतील. पहिले म्हणजे वक्तृत्व. हा येत्या 2 आठवड्यात होणारा उपक्रम आहे. याच्यात आम्ही इयत्तेप्रमाणे मुलांना एक विषय देतो आणि त्या विषयावर त्यांना साधारण 90 सेकंदात बोलायला सांगतो.
लहान वर्गाला म्हणजे बालवर्गाला फक्त स्वतःची माहिती द्यायला सांगतो, पण त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या मुलांना मात्र वेगळे विषय देऊन त्याच्यावर बोलायला सांगतो. अजून एक नवीन उपक्रम आहे, तो म्हणजे याच वर्षी पहिल्यांदा होतोय, तो म्हणजे वर्कशॉप फॉर टीन्स. धिस वर्कशॉप इज अबाउट क्रिएटिंग बाउंड्रीज. म्हणजे आपल्या शाळेचे जे टीनेजर्स आहेत, जे उद्या आता हायस्कूल्समध्ये आहेत किंवा उद्या कॉलेजेसला जातील, तर हाऊ टू सेट बाउंड्रीज, हाऊ टू से नो, हाऊ टू हँडल सोशल अँड अकॅडमिक प्रेशर, याच्याबद्दलचं हे वर्कशॉप आहे, जे आम्ही या शनिवारी आमच्या टीनेजर्ससाठी घेतोय. क्रीडा दिवस हा एक महत्वाचा दिवस. त्याच्यामध्ये मामाचं पत्र हरवलं, तळ्यात मळ्यात, बटाट्याची शर्यत आणि विषामृत असे जे आपले लहानपणीचे खेळ होते, ते मुलांना शिकवण्याचा प्रयत्न आहे. आणि सगळ्यात शेवटी उन्हाळ्याच्या सुट्टीचा गृहपाठ. म्हणजे आपल्यालाही आपल्या शाळेत मिळायचा सुट्टीचा गृहपाठ, पण इथे देण्याचा हेतू हाच की कधी कधी 2 किंवा 2.5 महिन्याच्या गॅप नंतर मुलं पूर्णपणे विसरतात पुढच्या वर्षी येईपर्यंत. बाराखडी पण अगदी अशी, म्हणजे मग अक्षरामध्ये गोंधळ आणि सगळं सुरू होतं. त्यामुळे ह्याच्यात आम्ही त्यांना एक प्रिंट करून देतो, PDF किंवा जस्ट ऑनलाईन पाठवून देतो. थोडं थोडं दररोज 10 मिनिटं करण्याचा प्रयत्न असतो. समर वर्कशीट आणि त्याच्याशिवाय त्याच्यात एक बिंगो कार्ड असतो. तुम्ही इथे चित्रात बघू शकता की त्याच्यात आम्ही त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. म्हणजे जर तुम्ही झू मध्ये गेलात तर प्राण्यांची नावं मराठीतनं सांगा आणि आम्हाला कळवा, किंवा फळं असतील, कधी काही फळं बघितली तर त्याची मराठीतली नावं काय आहेत. एखादं झाड लावा, एखादं बी पेरा, आणि जेव्हा त्याला पालवी फुटेल किंवा जेव्हा त्याला झाड येईल तेव्हा त्याची उंची ही पण मराठीतनं मोजा आणि लिहून ठेवा आणि नंतर आम्हाला ती सांगा. किंवा कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी, ज्या जसं मी म्हटलं की झूला वगैरे व्हिजिट करा, तर तिकडे जाऊन आल्यावर त्याचे व्हिडिओ आम्हाला दाखवा आणि तुम्ही मराठीतनं काय पाहिलं, किती प्राणी पाहिले, कुठले कुठले प्राणी पाहिले, याच्याबद्दल आम्हाला नक्की सांगा. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेतनं सुरू असतात. आता आमच्या शाळेच्या स्वयंसेवकांची थोडी ओळख करून देते. हर्षला साधले, ज्यांना तुम्ही आत्ताच भेटलात, शाळेच्या असिस्टंट कोऑर्डिनेटर आहेत. त्याच्यानंतर मयुरी नाईक, BMM आणि शाळेचा कनेक्ट. तुमच्यापैकी बरेच जण जे BMM लेवलला काम करत असतील, मयुरी नाईकांना नक्कीच ओळखत असाल. तृप्ती पत्की, ज्या शाळा इव्हेंट्स बघतात, आणि कामाक्षी क्षीरसागर, ज्या शाळेच्या ट्रेझरर पण आहेत, आणि मयुरी नागुरे या शाळेचं कम्युनिकेशन्स बघतात, आणि मी आरती, शाळेची कोऑर्डिनेटर. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक टीचर एकेका वर्गाला शिकवते. हे आमच्या शाळेचे काही डिजिटल हँडल्स. शाळेचा वेबपेज मी शेअर केलाय, शाळेच्या टीम बद्दलची माहिती शेअर केली आहे, ईमेल कॉन्टॅक्ट्स आहेत, आणि YouTube साठीचा QR कोड आहे तुमच्या माहितीसाठी. तर आमच्या शाळेला आवर्जून भेट द्या. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळाचे आजच्या संधीसाठी खूप खूप आभार. परत एकदा राहुल सर, अरुण सर आणि अभिजित सर, तुमच्या तिघां आय थिंक आरती हे हो, झाली आरतीचं. वाटतं. हा. धन्यवाद. खूप खूप तेच. छान सादरीकरण. सेंट लुई शाळेची खूप छान माहिती पण आम्हाला कळली. तर व्हेरी गुड, कीप इट अप. आणि तर आपण फोरम ओपन करू. कोणाला काही शंका असतील, मी क्वेश्चन्स बघतोय, काही आहेत का? तोपर्यंत मी सांगतो तो सगळ्या पहिले तर पूर्ण सेंट लुईस शाळेचे खूप खूप अभिनंदन. तुमचं प्रेझेंटेशन खूप छान होतं आणि इतकं छान आहे की आम्ही त्याच्यातल्या काही स्लाइड्स आपण जे नवीन पुस्तकांचं रिन्युएशन करतोय त्याच्यामध्ये पण आपण वापरू शकतो. तर अरुण सर, प्लीज मेक अ नोट ऑफ इट. आय थिंक त्यांच्या काही स्लाइड्स आपण डेफिनेटली आपल्या हो पुस्तकात हो जसे तसे वापरू नक्कीच शकतो. नक्कीच. आणि काही ज्या स्लाइड्स आहेत त्यांच्या स्पेशली हाऊ टू यूज दिस टेक्नॉलॉजी, त्या तर आपण कॉमन सेक्शन म्हणून सगळ्याच पुस्तकात टाकू शकतो. म्हणजे हे सगळ्यांनाच आवश्यक आहे ते. सो डेफिनेटली यू ऑल डिड गुड जॉब आणि तुमचे उपक्रम पण खूप छान आहेत. तर तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू राहुल सर. आणि मला इथे विशेष करून
अभिजित सरांचे किंवा अभिजित दादांचे पण आभार मानावेसे वाटतात. त्यातल्या 2 स्लाइड्स ज्या आहेत, सो ते जेनझी वर्ड्सवाले आणि रामदास स्वामींचं पत्र, ते त्यांनी मला योग्य वेळी पाठवून मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि अरुण सरांचे पण आभार. आणि राहुल सर, तुमचे पण आभार. तुम्ही छान उपक्रम चालू केला त्याबद्दल. तुम्ही आला नाहीत रिव्ह्यूला याच्याबद्दल. मला असं पुढचं वाक्य जॉईन करा असं वाटलं. हा, anyways. कोणाला काही प्रश्न असतील तर हात वर करा, म्हणजे बैठकाचे प्रश्न घेऊ आपण. बिन टाइम प्रश्न येतात तोपर्यंत काही अनाउन्समेंट. BMM ची आपली शिक्षकांची जी समूहगान स्पर्धा आहे ती अजूनही चालू आहे. त्याला फॉर्म्स येत आहेत. 19 एप्रिल आपण त्याची तारीख वाढवली आहे. त्यामुळे तुम्ही आता जसं मुलांकडनं उपक्रम करून घेता तसं तुम्ही सुद्धा एकत्र या, मुलांना पण कळू देत की तुम्ही पण किती छान गाणं म्हणू शकता. तर प्लीज त्याच्यामध्ये तुमच्या शाळेची उपस्थिती असू द्यात. दुसरं, सगळ्या शाळांना आपण एक्झामच्या रजिस्ट्रेशनची लिंक पाठवलेली आहे. ज्यांना कोणाला अजूनही मिळत असेल त्यांनी सांगा. आणि भरपूर रजिस्ट्रेशन आपल्याकडे आलेले आहे. आतापर्यंत जवळपास 1400 मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि इट्स स्टील गोइंग. सो वी हॅव अ गुड रिस्पॉन्स. आणि ह्याच्याही पुढे आपल्याला जायचं आहे, थांबायचं नाहीये. आपल्या सगळ्या शाळेतल्या मुलांना परीक्षा द्यायला आपण प्रोत्साहन द्या आणि प्रोत्साहित करा. 15 एप्रिल त्याची शेवटची डेट आहे. तर प्लीज त्याच्या आत तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि नेक्स्ट वीक मध्ये अशाच प्रकारचं बालभारती, ज्या शाळा बालभारती देणार आहेत त्यांच्यासाठी अशाच प्रकारचे टाउन हॉल आहे. प्रोसेस तर अगदी सेम आहे बालभारतीची. आणि एक्झाम्सचे पेपर सगळ्या शाळांचे जे कोऑर्डिनेटर्सचे ईमेल ऍड्रेस आहेत त्या ईमेल ऍड्रेसवरती त्यांना 1 आठवडा आधी मिळतील. काही शाळांना लवकर काय त्यांच्याशी मी बोलून त्यांना मी देईन एक्सेप्शन म्हणून. पण बाकीच्या सगळ्या शाळांनी आपापले जर काही कोऑर्डिनेटरचे ईमेल ऍड्रेस बदलले असतील तर ते मला ईमेल करून कळवा, मी ते अपडेट करेन तसे. आणि याची अजून एक सांगायचं होतं मला, एक्झाम्स झालं. हा, पुस्तक आपण परत नव्यानं त्याच्यामध्ये काही बदल करतोय. अभ्यासक्रम तोच आहे, काही धडे असलेल्या चुका सुधारणं. ज्यांना अजूनही कोणाला भाग घ्यायची इच्छा असेल, आतापर्यंत जवळपास 40 जण या प्रोजेक्टमध्ये आता काम करतात 6 वेगवेगळ्या पुस्तकांसाठी, बालवर्ग ते लेवल 5. तर डेफिनेटली तुम्ही तुमचं नाव नोंदवा आणि मी तुम्हाला ऍड करेन. अभिनंदन सगळ्यांचं. धन्यवाद. सॉरी, माझा एकदम लॅपटॉप क्रॅश झाला. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. पण प्रेझेंटेशन झालं होतं. लास्ट स्लाइड शेअर करू का सर? ओके, धन्यवाद ही शेवटची स्लाइड आणल्याबद्दल. आपलं पुढचं सेशन आहे निबंध लेखन आणि टीचिंग वाया प्लेज अँड गेम्स. आणि 22 एप्रिलला सेशन असेल पुढच्या आठवड्यात बुधवारी. आणि बाल्टिमोर मराठी शाळा प्रेझेंट करेल. धन्यवाद आरती ताई. आय थिंक क्वेश्चन्स मेसेज मध्ये तरी आलेले नाहीयेत काही. खूप छान प्रेझेंटेशन तुमचं, खूप क्लिअर माहिती होती. आय थिंक सगळ्यांना व्यवस्थित कळलेलं आहे. आणि आता शिक्षक हे प्रेझेंटेशन वापरून नक्कीच पत्रलेखन आणि डिजिटल मीडिया कसा हँडल करायचा याची छान माहिती मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. संधीबद्दल खूप खूप Thank you. आभार. आभार सगळ्यांचे. थँक्यू.